गजर कीर्तनाचा। पण एक फायदा लॉकडाऊनचा सर्वात मोठा झाला तो म्हणजे माझ्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात याच लॉकडाऊनच्या काळामध्ये झाली। नाही तर आतापर्यंत आपण फक्त गाण्यामध्येच ऐकत होतो। बनाएंगे मंदिर, टाळी वाजवा सर्वांनी, एक टाळी। हा झालं कीर्तन आपलं। हा चंद्र भगवान की एवढी सर्वात गोष्ट चांगली लॉकडाऊनच्या काळात झाली। खरं तर वैयक्तिक मी कुठल्या पक्षाचा महाराज नाही, पण दोन कामं या केंद्र शासनाने चांगली केली। एक 370चा कलम आणि दोन माझ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर। दोन कामं चांगली। अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। अभिर गुलाल, अभिर गुलाल, अभिर गुलाल उधळीत रंग रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, ओ नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग। आणि तेच नाथ महाराज एका सृष्टीला गेले आपल्यामधून। जब हम पैदा हुए हम रोए जग हंसे, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए चदरिया, झीनी रे झीनी सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली। हे भाड्याने आणलेलं आहे। जिंदगी एक किराए का घर है,
एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. तुमच्या गेवराईमध्ये चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. त्या लेखकानं सांगितलं, अरे तू या मृत्यू लोकातला पाहुणा आहे, तू यहाँ मुसाफिर है, बेकरार पानी है, 4 दिन की तेरी महिमा तेरी जिंदगानी है. 4 दिवसाचा आयुष्य. गजर कीर्तनाचा.